यांनी मागच्या वेळेस वृत्त प्रसारित केलं होतं, त्यांनी खड्डे पण बुजलेले होते। त्यानुसार त्या वृत्ताचीच आम्ही पण दखल घेतली आणि आताही छदेवी चौकामध्ये खूप मोठा खड्डा पडला आहे। तर आकाशवाणीतले खड्डे आम्ही बुजवतोय आणि तोही खड्डा आम्ही आता बुजवणार आहोत। ठिकाणी आपण हे करताय आणि अजून कुठे जाणार? आकाशवाणीतले हे खड्डे आम्ही बुजवतोय स्वखर्चातून। मी आणि नितीन दादा आम्ही स्वखर्चातून हा खड्डा बुजवतोय। त्याचप्रमाणे इच्छादेवी चौकातही जो मोठा खड्डा पडलेला आहे तो आम्ही बुजवणार आहोत। नाही, आपण या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता, काही नेत्यांकडे आपण काही भेट मांडली होती, तरी सुद्धा त्यावर काही कारवाई झाली नाही। त्यानंतर आपण हा निर्णय घेतलेला आहे काय? आमचे आदरणीय मंत्री गिरीश भाऊ महाजन, आमचे कर्तव्यदक्ष आमदार राजमाव भोळे, तसेच आपले पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे पण आम्ही या संदर्भात तक्रार केली होती। त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इंटिमेशन दिलं, पण त्यांनी कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे, कुठलीही हालचाल आम्हाला दाखवली नसल्यामुळे आम्ही स्वखर्चाने आज हे खड्डे बुजवण्याचं काम करत आहोत। तसंही म्हणा हवं तर, यश म्हणण्यापेक्षा हे आम्ही जनतेच्या सेवेसाठी काम करत आहोत। जनतेची गैरसोय आमच्याने बघितली जात नाहीये, त्यामुळे आम्ही ही सोय करत आहोत। जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई राष्ट्रीय महामार्गावर तब्बल 9.5 फूट लांब आणि अर्धा फूट खोल असा खड्डा TV9 मराठीने 4 दिवसांपूर्वी दाखवला होता आणि ही समस्या मांडून त्याला वाचा फोडली होती। या TV9च्या बातमीची दखल घेत प्रशासनाला तर जाग आली नाही, मात्र शून्य असलेल्या महापालिकेतल्या भाजपच्या नगरसेवकांनी या ठिकाणी हा खड्डा बुजवला आहे। आपण ज्या ठिकाणी हा खड्डा होता आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत। हाच तो खड्डा आहे की जवळपास 9.5 फूट लांब आणि अर्धा फूट खोल असा हा खड्डा या ठिकाणी पडलेला होता। या संदर्भात TV9 मराठीने वाहनधारकांच्या समस्येला वाचा फोडलेली होती आणि हा जीवघेणा खड्डा या ठिकाणी दुर्घटनेची वाट प्रशासन पाहत आहे का, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता जी आहे आपण बातमीद्वारे व्यक्त केली होती। आणि त्यानंतर या बातमीची दखल घेत भाजपच्या नगरसेविका वैशाली पाटलांनी रात्रंरात्र या ठिकाणी सिमेंट ओतून हा खड्डा तात्पुरता बुजवलेला आहे। आता आपण बघतो आहे की कुठेतरी हा खड्डा बुजवल्यामुळे या ठिकाणाहून वाहनधारकांना जो आहे मोठा दिलासा मिळालेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतो आहे की मोठी वाहनांची वर्दळ जी आहे या महामार्गावरून होत असते आणि हा खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता देखील या ठिकाणी व्यक्त केली जात होती। आणि हा संदर्भ लक्षात घेऊन TV9 मराठीने 4 दिवसांपूर्वी या संदर्भात सविस्तर बातमी दाखवली। हा खड्डा अक्षरशः टेपच्या सहाय्याने मोजून त्याची खोली देखील या ठिकाणी आपण दाखवली होती आणि त्याची दखल घेत आता भाजपच्या नगरसेविका ज्या आहेत वैशाली पाटलांनी हा खड्डा या ठिकाणी बुजवलेला आहे। हा खूप खोल खड्डा होता, खूप लांब असा खड्डा होता, अपघाताची शक्यता होती, त्यामुळे वैशाली पाटील ज्या नगरसेविका आहेत त्यांनी हा खड्डा बुजवला। त्या संदर्भात त्यांनी TV9 मराठीने ही समस्या मांडली, ते लक्षात आणून दिले, त्याबद्दल आभार देखील मानलेले आहेत। नागरिकांमधून देखील या संदर्भात TV9 मराठीचं कौतुक केलं जात आहे। मात्र असे इतरही खड्डे या महामार्गावर आहेत। आपण जवळपास 246 खड्डे जे आहेत या महामार्गावरचे मोजून दाखवले आणि ते खड्डे बुजवण्याची जबाबदारी आता कुणाची, महामार्ग प्रशासनाची की नगरसेवकांची, असा देखील आता प्रश्न उपस्थित या ठिकाणी होत असून याच खड्ड्याप्रमाणे इतरही खड्डे असे बुजवले जावेत अशी देखील मागणी आता वाहनधारकांमधून होताना पाहायला मिळते आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।